दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गंगापापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरे श्री गुरुदर्शनम्। सिद्धांतावधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। आज माणसं कमी आहेत पण माणसांचा आवाज जास्त आहे, त्या मनाने आज माणसं कमी आहेत पण बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे। काही सूचना सगळ्यांकरता आहेत की दर्शन घ्या, दर्शन शांततेत घ्या आणि फार वेळ एकत्र गर्दी न करता थोडंसं मोकळं मोकळं उभं राहता येईल असं उभं राहा। सगळ्यांनाच आत उभं राहता येईल असं नाही, तर बाहेरही जरी उभं राहिला आपण तरीही चालेल। जे काय बघायचं आहे ते बघा। थोडंसं आता हे दुसरं वर्ष असं की मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं यावर्षी वातावरण बरं आहे असं म्हणेपर्यंत परत नवीन निर्बंध लागण्याची भीती निर्माण झालेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमधनं आपण सगळेच जण जात असताना आपल्या प्रत्येकाच्या सहकार्याची अपेक्षा
ही खूप आहे. विशेषतः जे सेवेकरी आहेत, या सेवेकऱ्यांकरता काही सूचना आहेत. समाधी मंदिरामध्ये जो दीपोत्सव करायचा आहे, तर ते दिवे लावण्याकरता महिला सेवेकरी ज्या आहेत त्यांनी समाधी मंदिरात जाऊन तिथले दिवे ठरलेल्या वेळेला लावायचे आणि दत्त मंदिरामधले दिवे लावण्याकरता जे पुरुषांमधले जे स्वयंसेवक आहेत त्यांनी दत्त मंदिरातले दिवे लावायचे. कारण काय होते की गडबड करण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाने शिस्तीत शांततेत आपापलं सेवा करत राहिलं पाहिजे आणि गडबड करणं हे कुणाच्याच हिताचं नाही. या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण थोडासा आज सद्गुरू, श्रीगुरू आणि गुरु याबद्दल थोडंसं आपण पाहूया. कारण आदिगुरु भगवान दत्तात्रय यांच्यापासून ही सगळी गुरुपरंपरा चालत आली आणि ही जी परंपरा ही अनादी कालापासून आली आहे आणि पुढं अनंत कालापर्यंत ही परंपरा चालणार आहे. आपल्या देशात काश्मीर ते कन्याकुमारी असो, कुठपर्यंतही जरी गेलं तरी ही गुरुपरंपरा आपल्याला नेहमीच सगळीकडं पाहायला मिळेल. आपण अनुभवतो, आपण त्याचे पाईक आहोत आणि आपण त्या मार्गाने चालतो. पण खरंच आपण त्या मार्गाने चालताना आपण जर थोडासा बारकाईने जर विचार केला तर खरोखरी म्हटलं तर गुरुसेवा ही तशी सहज सोपी गोष्ट नाही आहे. ही अवघडही आहे, पण त्यातनं मिळणारा प्रसाद रूपी मेवा हा खूप अमूल्य आहे. पण हा मेवा जर आपल्याला प्रसाद रूपी मेवा जर मिळवायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी या नक्कीच कराव्या लागतात आणि या गोष्टी करणं याच्यातच आपलं हित आहे. आणि या जर गोष्टी आपण करू शकलो नाहीत किंवा या जर गोष्टी आपण केल्या नाहीत तर आपण या गुरुसेवेतनं मिळणाऱ्या मेव्यापासनं आपण खूप लांब राहतो. की जवळपास जर पाहिलं आपण तर प्रत्येक जण बहुतांशी जण हे अनुग्रहित आहेत. आपण कुणाचा ना कुणाचा गुरुमंत्र घेतलेला आहे आणि त्यानुसार आपण चालतो असं आपल्या स्वतःला वाटतं. पण वाटणं आणि असणं याच्यामधला फरक हा फार मोठा जमीन आसमानाचा आहे. किंबहुना मी असं सांगेन की जर प्रचिती घ्यायची असेल, आजपर्यंत एवढे लाखो अनुग्रहित शिष्य झाले, पण हे सगळेच कल्याण स्वामी होऊ शकले का याचा आपण बारकाईने विचार करायला पाहिजे. की हे सगळेच कल्याण स्वामी का झाले नसतील? गुरु तर समर्थ आहेत, कल्याण स्वामींचे गुरु समर्थ आणि आपल्या सगळ्यांचेही गुरु समर्थ. कारण गुरु ही व्यक्ती नसून हे तत्व आहे आणि तत्व जे आहे ते तत्व हे सर्वश्रेष्ठ आहे. मुळात आपण सुरुवातीला थोडीशी गफलत करतो की आपण गुरुला व्यक्तिरूपात पाहतो, हीच खूप मोठी आपली चूक असते. आपण श्रीगुरूंना व्यक्तिरूपात न बघता जर आपण तत्वरूपात जर पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी
या स्वच्छ होतात. स्वच्छ होतात याचा अर्थ असा की ज्या वेळेला आपण तत्वरूपात बघतो त्यावेळेला आपण समोर व्यक्ती कोण आहे, समोर कुठले श्रीगुरू बसलेत याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपण ज्या वेळेला आपलं मस्तक त्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या चरणाशी ठेवतो आणि त्यांचं मनोभावे दर्शन घेतो त्यावेळेला स्वाभाविकच आपल्याला आपल्या स्वतःच्या सद्गुरूंचं दर्शन तिथं झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्याकरता माणसाला हे तत्व स्वीकारावं लागतं आणि हे तत्व जर स्वीकारलं तरच, केवळ तरच त्याला ही अनुभूती येऊ शकते. पण हे तत्व न स्वीकारता जर आपण असं करत बसलो की नाही हे माझे गुरु, हे तुझे गुरु, आणि गुरु सेवा करताना आपल्याला किती कटाक्षाने सगळ्या गोष्टी बारीक सारीक पाहाव्या लागतात, आपण याचाही थोडासा विचार करूया. कारण या गोष्टी कशा आहेत, या कळतात, कळत नाही असं मी म्हणणारच नाही. कारण तुम्ही झालं, मी झालं, आपण सगळे सारखेच. आपल्याला सगळं कळतं, आपल्याला सगळंच कळतं, पण आपल्याला नेमकं वळत नाही. आणि वळत नाही म्हणून आपल्याला जो गुरुसेवेतला मेवा आहे तो आपल्याला मिळत नाही. मिळत नाही याचा अर्थ पूर्ण गुरुकृपा होत नाही. मिळत नाही याचा अर्थ पूर्ण गुरुकृपा होत नाही आणि पूर्ण गुरुकृपेचा आनंद आपल्यापासून खूप लांब राहतो. आणि जोपर्यंत पूर्ण गुरुकृपेचा आनंद आपल्याला मिळणार नाही किंवा पूर्ण रूपाने आपल्याला आपल्या सद्गुरूंची कृपा संपादन करता येणार नाही, तोपर्यंत आपल्यापैकी कोणच कल्याण स्वामी होऊ शकणार नाही. आणि हे करण्याकरता काही काही गोष्टी सहज बसल्या बसल्या मला आठवल्या, मला काही वाटल्या. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला सांगण्या इतपत मला सगळ्या गोष्टीचं आकलन आहे, अशातला अजिबात अर्थ नाही. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की या गुरु शिष्य परंपरेच्या या शाळेतला, बालवाडीतला विद्यार्थी मी. किंबहुना वरच्या इयत्तेतले बरेच जण या इथं दररोज येणारे, जाणारे, इथं थांबणारे, तिथं सेवा करणारे. पण बालवाडीतला मी असल्या कारणाने मला ज्या ज्या काही गोष्टी सुचल्या, ज्या ज्या काही वाटल्या, असं समजून चला की जे वरच्या इयत्तेतले त्यांनी त्यांच्या इयत्तेतलेच प्रश्न आल्यानंतर लक्ष द्या. जे बालवाडीत सुरुवातीपासून आहेत, माझ्यासोबत जे सगळे संगती आहेत बालवाडीतले, त्यांनी विशेष करून लक्ष द्या. आणि जे वरच्या इयत्तेतले त्यांनी त्यांच्या इयत्तेतला अभ्यासक्रम आल्यानंतर मग ह्याच्याकडे लक्ष द्या. पण तोपर्यंत बोलू नका, शांत बसा. प्रथम वंदुनी तुला गणेशा, करतो आरंभ सेवेचा, गुरुदेवांचे बोधामृत हे देतो अनंत भक्तांना. मी पहिल्यांदाच सांगतो की हे जे काही सुचलं असेल किंवा जे काही असेल तर याच्यात माझं काहीही नाही. मला सुचवणारा, बोलवणारा हा धनी तिथं बसलेला आहे. आणि कदाचित असं असेल की सगळ्यांच्यामुळं माझ्यामध्ये काही सुधारणा व्हावी हे त्यांना अपेक्षित असेल. सगळ्यांमुळं म्हणण्यापेक्षा जे
या गुरुशिष्य परंपरेत जे बालवाडीत आहेत माझ्या बरोबरीचे, तर त्यांच्यामध्ये त्यांना लक्षात येण्याबरोबर माझ्याही लक्षात येईल म्हणून कदाचित हे त्यांनी बोधवचनं काही दिलेली आहेत, तर ती बोधवचनं त्यांची आहेत, ती माझी नाही आहे. आई चौंडाई माता शारदा, आई चौंडाई माता शारदा, रेणुका भवानी जगदंबा, मती देवनी द्यावा आशिष, गुरुबोधामृत देण्याला. आत्रिनंदना अनसूया सुता, आत्रिनंदना अनसूया सुता, दत्तदया घन दिगंबरा, तवदासाचे बोधामृत हे नित्य स्मरुद्या पामरा. मातृदेवता पितृदेवता द्यावा मजसी आशिष, गुरुदेवांची गुरुबोधाची अनंत कमले अखंड देण्या भक्तास. श्री गुरुमूर्ती तुम्ही कृपाघन, घडू द्या सेवा दासाला, गुरुबोधाची अमृत वचने नित्य देण्या भक्तांना. या पद्धतीचं एक मंगलाचरण ज्याला आपल्याला म्हणता येईल की गुरुबोध, आणि गुरुबोधामध्ये बोधामृताचे अमृत वचन आणि त्यातनं आपल्याला मिळणारा मार्ग, या गोष्टीचं एक आपण जर पाहिलं तर हे मंगलाचरण झालं. संत चरित्र वाचन करता अवघे राहावे सावध, चमत्काराने जाती भुलुनी कळे ना कोणा शिकवण. की आपले श्रीगुरु, आपल्या प्रत्येकाचे श्रीगुरु हे संत आहेत, आणि या संतांचे चरित्र ज्यावेळेला आपण वाचतो ऐकतो, तर ते वाचत असताना ऐकत असताना आपण पहिल्यांदा ही गोष्ट मनाशी पक्की केली पाहिजे, खुणगाठ, की त्या चरित्रामध्ये जेही काही चमत्कार आलेले तो चमत्काराचा भाग आपण वाचायचा, पण त्याच्या भोवती घुटमळायचं नाही आणि त्याच्यात अडकून बसायचं नाही. कारण आपण जर त्याच्यात अडकलो आणि त्याच्यात जर घुटमळलो तर आपलं खूप मोठं नुकसान होतं. नुकसान कशा अर्थाने होतं की संत चरित्र तर आपण वाचतो, पण आपण फक्त चमत्कारच बघतो, आणि चमत्कार बघत असताना त्यांची जी शिकवण आहे, त्यांनी जे काही सांगितलंय, हे आपण सरळ सरळ विसरल्या जातं आणि आपण फक्त चमत्काराच्याच भोवती फिरत राहतो. संतांचे चमत्कार हे कधी होतात की ज्या वेळेला आपली भक्ती, आपण त्यांच्या भक्तीमध्ये तेवढे उत्कटपणे आपण उतरू, आपण त्यांच्या सगळ्या परीक्षेला उतरू, त्यावेळेला ते चमत्कार ज्याला त्याला अनुभवता येतात. पण ते जर आपल्याला अनुभवायचे असतील तर आपल्याला त्या भक्तीमध्ये तेवढं उतरता आलं पाहिजे. आणि त्या भक्तीमध्ये उतरण्याकरता काय करावं लागतं, तर आपल्या सद्गुरूचं मन आपल्याला जिंकता आलं पाहिजे. की सद्गुरूंच्या मनातला विचार एखादा जर आपल्याला ओळखायला आला तरच तिथं काहीतरी नीतूपणाची बोळवण व्हायला सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही.
जर आपल्याला नाही ओळखता आलं, जर आपल्याला नाही, विचार अर्थात सद्गुरूंचं मन हे सागरासारखं आहे. एकाच वेळेला हजारो पोरांचा त्यांच्या ते विचार करत असतात. पण एखादं कार्य करत असताना नेमकं ओळखून आपण काय पाहिजे त्यांना, आणि आपण काय दिलं पाहिजे, आणि आपण नेमकं कसं सामोरं गेलं पाहिजे सेवा करताना, हे बरोबर आपण त्यांच्या मनातलं जाणून जर आपण त्या गोष्टी यथायोग्य रीतीने जर करू शकलो तर त्यांनाही खूप आनंद होतो. आणि मग हळूहळू असं होतं की मग काही गोष्टी ते सांगतात की अरे बघ, तुला हे माहिती आहे, तू हे करून घे. हळूहळू ते आपल्यावर एक एक जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात करतात. आणि जसजशा आपल्याकडे एक एक जबाबदाऱ्या येत जातील आणि त्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थितरित्या जसजसं पार पडत जाऊ तसतसं आपण अधिकाधिक त्यांच्या जवळ नजरेत जाऊ. नजरेत सगळे नाहीत का? नजरेत सगळेत. पण नजरेत सगळे असणं आणि मनामध्ये सगळे असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याला त्यांच्या मनामध्ये आपल्या कुठंतरी स्थान मिळवायचं, आणि हे जर मिळवायचं असेल तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. प्रथमतः तर माझं मत असं आहे की आपण आधी ते काय म्हणतात हे ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि शेवट व्यवहार आपण करताना किंवा आपण सगळ्या गोष्टी करताना एक आपण सारासार विचार न करता काही गोष्टी अशा करतो की ज्या वेळेला काहीतरी असं येतं की नेमकं दत्त जयंती असेल किंवा कुठलाही उत्सव असला, आणि जर आपल्याकडं जर काही असलं, लग्न असलं, कार्य असलं, काही असलं, किंवा कुणाच्या परिचित माणसाचं असलं, नात्यातलं असलं, पण पहिल्यांदा आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या सद्गुरूंच्या धामी जर माणसांची अडचण भासत असेल आणि जर आपलं राहणं तिथं गरजेचं असेल तर आपण प्रसंगी ते लग्न पुढं ढकललं पाहिजे किंवा आपण तिथं जाणं टाळलं पाहिजे आणि आपण आपल्या तिथं राहिलं पाहिजे. की साधी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, राज्य चालवलं. पण हे राज्य चालवताना त्यांना सोबती संगती सुद्धा असे मिळालेले होते की ज्यांनी वेळ काळ पाहून त्यांनी या गोष्टी केल्या की आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचं, हे ते म्हणू शकतात. पण आज परिस्थिती अशी आहे की नाही, मला जावंच लागतं, मला करावंच लागतं तिथं. अरे तुला तिथं करावं लागतं, मग इथं काय? मग तुला गुरु घरी काय अडचण आहे? किंवा गुरु घरचं कर्तव्य म्हणजे तू आला आणि 1500 रुपये दिले, लाच दिली गुरुला, म्हणजे झालं सगळं? अशाने तुला मेवा मिळणार आहे का आयुष्यात? गुरु सेवा करण्याकरता या जर गोष्टी जर आपण बेसिक गोष्टी जर या पाळू शकलो नाही तर आपण कशाला ती मोठी अपेक्षा ठेवायची की आपण कुठेही बसलो आणि आपण आवाज दिला तर आपले सद्गुरू धावून येतील म्हणून. कोण रिकाम आहे असं कोणाकरता धावून जायला यायला? साधी गोष्ट. अहो, कल्याण स्वामींच्या बाबतीतला एक प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती की कल्याण स्वामींची इच्छा होती म्हणून ते बाहेर गेले फिरायला, पण स्वामींची इच्छा नव्हती की कल्याण स्वामींनी जावं म्हणून. पण शेवट कल्याण स्वामींची इच्छा म्हणून गेले. गेल्यानंतर एके ठिकाणी त्यांना चोर म्हणून धरलं, त्यांना आणून कैदेत टाकलं
आणि दुसऱ्या दिवशी त्यांना फासावर लटकवायचं. पण जातानाच स्वामींनी, रामदास स्वामींनी स्वतःचा एक केस त्यांना दिला होता आणि सांगितलं होतं की तू ज्यावेळेला कधी संकटात कुठं असशील त्या क्षणी तू हा केस काढ आणि तू केस तुला जाळता आला जाळ, नाही तर तू केस हातात घेऊन माझी आठवण काढ, मी तिथं धावून. त्याप्रमाणे ते आले, त्यांनी त्याला सोडवलं. पण आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल का, होतं का आणि होणार नाही का? अशक्य काय आहे? अशक्य काहीच नाही, कुठलीही गोष्ट अशक्य नाही. पण आपल्या मनाचा निर्धार जर असेल तर या गोष्टी होऊ शकतात, नाही तर होत नाही. म्हणजे आपलं कसं होतं की आपण लग्नापेक्षा शेवंतीला महत्त्व जास्त देतो. लग्न राहिलं बाजूला आणि शेवंतीला महत्त्व अधिक दिलं की मग आपल्या वाट्याला तेच येतं. गुरुसेवा करताना या सगळ्या गोष्टी आपण काटेकोरपणे पाळल्या पाहिजे. की बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही बाबा, आहे प्रपंच आहे, अडीअडचणी आहेत, सगळंच आहे, पण असे एकही सद्गुरू नाही आहेत या पृथ्वी तलावर की जे तुमच्या घरादाराचं वाटोळं करा आणि इथं येऊन सेवा करा असं सांगणार. असं कोणच नाही आहेत. असे कुठलेच सद्गुरू नाही आहेत की जे असं सांगतील की तुमचं सगळं सर्वस्व काढा आणि इथं लावा, असं कधीही कोण सांगणार नाही. पण आपल्या मनाची तयारी पाहिजे की आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर गुरुगुणातीत ठेवा ध्यानी, योग्य अयोग्य मानू नका. गुरुगुणातीत ठेवा ध्यानी, योग्य अयोग्य मानू नका. गुरुतत्व हे ठेवून ध्यानी, रूप भिन्नता पाहू नका. गुरुगुणातीत ठेवा ध्यानी. त्यांच्या गुणांचं वर्णन आपण काय करू शकतो? सद्गुरूंच्या गुणाचं वर्णन आपण काय करू शकतो? ते गुणातीत आहेत. योग्य अयोग्य, मग आपल्याला त्यांचे जर इतके गुण आहेत तर योग्य अयोग्य त्यांना ठरवण्याचा आपल्याला अधिकार दिला कोणी? पण आपण सहजगत्या म्हणतो, नाही माझे गुरु असे नाहीत. तुमचे गुरु असे कसे? अहो, ही आपण असं सहज बोलणं सुद्धा ही खूप मोठी पापाची राशी एफडी आपण करत जातो, वाढवत जातो. पण ही आपण वाढवून जमा करून काहीच उपयोग नाही आहे एफडीचा. या एफडीने आपला होईल तर नाशच होईल, बाकी काहीच होणार नाही. त्यामुळे ही एफडी उपयोगाचीच नाही आपल्याला. आपल्याला जर एफडी करायची असेल तर ती आपण नामाची एफडी केली पाहिजे. नामाची एफडी जर आपण जेवढी करता येईल तेवढी आपल्याकरता चांगली. आणि नामाच्या एफडी व्यतिरिक्त बाकी दुसऱ्या कुठल्याही जरी एफडी असतील ना तरी शेवट सोबत काय येतं? रामनामच येतं ना. असं कुणाला तरी नेताना पाहिलंय का की जे काहीच नाही, रामनामच नाही तिथं किंवा काहीच नाही? असं कोणतरी गेलंय का? शेवट किंवा जाताना तरी काही का होत नाही, पण ते नावच सोबत येतं ना. बाकीचं काय? बाकीचं सगळं आहे ते इथल्या इथंच राहणार आहे, इथल्या इथंच राहणार आहे. म्हणून ते आवश्यक नाही का? तेही आवश्यक आहे. पण ते आवश्यक आहे आणि हे आवश्यक नाही का? हेही आवश्यक आहे. मग हे करत करत जर ते केलं तर बिघडलं कुठं? दोन्हीचा कुठंतरी जर आपण मिलाप केला तर हरकत काय त्याच्यात? आणि दोन्ही करत असताना ठीक आहे, एखाद्या गोष्टीत प्रगती व्हायला थोडासा वेळ लागेल, हरकत नाही. पण आपण दोन्ही गोष्टी जर व्यवस्थितरित्या जर सांभाळल्या तर मला वाटतं अशी काही फार अडचण येईल असं वाटत नाही. सर्वात्मक प्रभू असून एक, 33 कोटी दिसती बघा.
सर्वात्मक प्रभू असून एक 33 कोटी दिसती बघा, अनंत असून श्रीगुरुमूर्ती, अनंत असून श्रीगुरुमूर्ती, तत्वरूपाने एक पहा. की देव किती आहेत? 33 कोटी आहेत. त्यांची नावं वेगवेगळी आहेत, त्यांची रूपं वेगवेगळी आहेत. सगळेच एकसारखे दिसतात का? सगळेच देव एकसारखे दिसतात का? प्रभू रामचंद्र बघा, भगवान श्रीकृष्ण बघा, पांडुरंग बघा, प्रत्येक जण वेगवेगळा दिसतो. पण शेवट काय? की तो देव आहे. मग 33 कोटी जरी वेगवेगळे असतील, त्यांची नावं जरी वेगवेगळे असतील, तरी शेवट आपण त्यांना म्हणताना देवच म्हणतो. तसं सद्गुरूंचं, श्रीगुरूंच्या बाबतीत जर आपण पाहिलं, नावं वेगवेगळी आहेत, पण शेवट त्यांच्या अंतर्यामी असलेलं जे गुरुतत्व आहे ते तर इथून तिथून सगळ्यांमध्ये एकच आहे. त्याच्यात काही भिन्नता आहे का? शेवट तत्व श्रेष्ठ आहे, व्यक्ती नाही. दयावंत गुरु पतित पावन, श्री गुरु हे करतार, गुरु कृपे विण होईल कैसा कोणाचा उद्धार. दयावंत गुरु पतित पावन, श्री गुरु हे करतार, गुरु कृपे विण होईल कैसा कोणाचा उद्धार. कुणाचा उद्धार होणार किंवा कुणाचा झाला गुरुकृपेशिवाय? गुरुकृपा जर नसेल आयुष्यामध्ये, आपण गुरु केलाय पण आपल्याला जर गुरुकृपाच मिळवता आली नाही, तर त्याचा उपयोग काय? मग ते आयुष्य नाहीच, ते जगणं नाहीच. जर आयुष्यामध्ये जर आपण गुरु केलं, जर आपण आयुष्यामध्ये जर गुरु केलं आणि जर आपल्याला जर त्यांची कृपा नाही मिळवता आली, तर मग अर्थ काय राहिला? अहो, गुरुकृपा होण्याकरता काय घरदार सोडावं लागतं, बायका पोरं सोडावे लागतात, असं काही आहे का? असं जर असतं ना काही, तो खरोखरी सांगतो कोणी गुरु केलंच नसतं. सगळ्या सद्गुरूंनी गळ्यात पाट्या लावल्या असत्या, फिरल्या असत्या, आम्हाला शिष्य करणे आहे. शिष्य करण्याकरता शोधत फिरावं लागलं असतं सगळ्या सद्गुरूंना. पण आज अशी वेळ नाहीये की आपल्याला जावं लागतं, आपल्याला 10 वेळेला म्हणावं लागतं की बाबा मला अनुग्रह द्या, मला अनुग्रह द्या. अहो, कान फुंकून घेणं हे आपल्याकरता खूप सोपं आहे, पण आपले कान फुंकणं हे त्या सद्गुरूंकरता खूप मोठं दिव्य आहे. तुम्ही माना की न माना, पण ज्या क्षणी त्यांनी आपले कान फुंकले, त्या क्षणापासून पूर्ण सगळे आपल्या प्रपंचासहित आपली सगळी जबाबदारी ही त्यांच्यावर जाते आणि ते घेतात. पण नतद्रष्ट आम्ही आहेत. त्यांची जबाबदारी त्यांना कळते, पण आमची जबाबदारी आम्हाला कधी कळणार? आमची जबाबदारी जर आम्हाला नाही कळली तर अर्थ काय? आमची जबाबदारी आम्हाला कधी कळणार? त्यांची जबाबदारी त्यांना कळती आणि त्यांची जबाबदारी ती यथोचितरित्या पार पाडतात. ते पार पाडतात. मग आपल्याला वरवर ज्या गोष्टी होतात, त्या वरवर गोष्टीवर समाधान मानून आपण सगळं गुरुकृपा मिळाली असं म्हणायचं का? कुठंतरी अंतरंगामध्ये शिरून जर आपल्याला खरोखरी जर ती आनंद, ती जर अनुभूती जर आपल्याला मिळवता आली, की भले मी एखादा मनुष्य रोज सकाळी बसत असेल
एक 10 मिनिटं 15 मिनिटं तो बसत असेल, ध्यानाला बसत असेल, मानसपूजेला बसत असेल आणि मानसपूजेत बसल्यानंतर खरोखरी तो सगळे उपचार सद्गुरूंना अर्पण करत असेल आणि ते त्यांना पोचत असतील, तर त्याला मिळणारा आनंद आणि आपल्याला मिळणारा आनंद याच्यामध्ये किती मोठा फरक पडतो. आणि हा फरक सांगून कळणार आहे का? तर हा फरक सांगून कळणारा नाही, हा फरक अनुभवल्याशिवाय कळणार नाही. जसं देव आहे का? आहे. देव प्रत्येकाला दिसतो का? मूर्ती दिसते. देव दिसतो का? मग देव नाही का? देव आहे. मग देव आहे कशावरनं? तर अनुभवल्याशिवाय कळतं का? मग जर अनुभवायचा असेल आपल्याला, तो जर आनंद मिळवायचा असेल, तर तो आनंद मिळवण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागतं. आणि आपल्याला काहीतरी करण्याकरता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की माणसाचं आयुष्य किंवा संतांचं आयुष्य आणि आपलं आयुष्य याच्यामध्ये काय फरक आहे तो मी 1 मिनिटात सांगतो. आपणही झिजतो, पण आपण झिजल्यानंतर वास कुठलाच सुटत नाही, फक्त काळच होत जातं. आणि संत झिजतात पण त्यातनं सुगंध सुटतो. आणि आपण ज्या वेळेला झिजतो त्यावेळेला काय होतं, तर फक्त राखच निघतो, कोळसाच निघतो, बाकी काहीच होत नाही. हा खूप मोठा फरक आहे. कारण आपण झिजतो ना, तर आपण फक्त आपल्या स्वतः करता, आपल्या बायका पोरांकरता आणि आपल्या घरदाराकरता झिजतो. आणि आपले सद्गुरू श्रीगुरू जे झिजतात ना, हे सगळ्या विश्वाच्या कल्याणाकरता झिजतात. हा खूप मोठा फरक आहे. आपल्याला तो आनंद जर मिळवायचा असेल तर आपल्याला गुरुकृपा आपण मिळवलीच पाहिजे. गुरुकृपेने कळेल सत्य, गुरुकृपेने कळेल सत्य, जीवनाचा अर्थ खरा. गुरुकृपेने कळेल सत्य, जीवनाचा अर्थ खरा. जगणे होईल सहज सुलभ, जगणे होईल सहज सुलभ, मिटून जाती चिंता सदा. की गुरुकृपेने काय होतं? अहो, ही एक अशी गोष्ट आहे ना की ही जर एक गोष्ट आयुष्यामध्ये जर मिळवता आली ना, तर बाकी ज्या ज्या काही सगळ्या ज्या अशा लौकिक सुखाच्या ज्या गोष्टी आहेत ना, सगळ्या त्या आपोआप मागे येत राहतात. त्याच्याकरता काही करायची गरज नाही, त्या आपोआप येत राहतात सगळ्या. पण त्या कधी येतील? खरोखरी जर आपण गुरुकृपा संपादित करू शकलो तर. आणि ही एका दिवसात होणारी गोष्ट आहे का? ते एका दिवसात नाही. याच्याकरता आपण प्रयत्न करत राहणं. जसजसं आपण एका इयत्तेतनं दुसऱ्या इयत्तेत जाऊ, दुसऱ्या इयत्तेतनं तिसऱ्या इयत्तेत जाऊ, जसजशी गुरुकृपा आपल्याला थोडी थोडी वाढत जाईल, तसतसं या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला ही सुख हळूहळू हळूहळू प्राप्त व्हायला लागतं. की जसं आपण एखादं औषध घेतो, औषध घेतलं, एकदा घेतलं की लगेच आपल्याला फरक पडतो का? एक मात्रा झाली, 1 डोस झाला, दुसरा डोस झाला, तिसरा डोस झाला, जसजसं औषध पोटात जाईल तसतसा आपल्याला आराम पडत जातो, आपला आजार कमी कमी होत जातो. मी या जर सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुकृपेने आपल्याला मिळतात. गुरुनाम हे मांगल्याचे, गुरुनाम हे मांगल्याचे, शांती सुखाचा मार्ग भला.
गुरु नाम हे मांगल्याचे, शांती सुखाचा मार्ग भला, जाती हरुनी चिंता सर्व, जाती हरुनी चिंता सर्व, गुरु नाम हे घेता सदा. की गुरु नाम. आता या तर गोष्टी करता आपल्याला काय सारखं गुरूंच्या डोक्याला आणि पायाला बसून राहायची गरज आहे असं मला वाटत नाही. आपल्याला जर सतत नामाच्या माध्यमातून जर आपल्याला त्यांच्या जवळ राहता आलं तरीही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या मिळू शकतात, प्राप्त होऊ शकतात. पण त्याच्याकरता काय की स्थिर मनाने, शांततेने आपण त्या नामात राहिलं पाहिजे. गुरुकृपेचा महिमा थोर, गुरुकृपेचा महिमा थोर, वर्णू कसा मी आहे खुळा, करते करते श्री गुरु सत्य, निमित्त मात्र मी हो बरा. की गुरुकृपेचा महिमा वर्णन करण्या इतपत मला वाटत नाही की खरंच मी इतका योग्य आहे. पण तरीही करते करते ते असल्यामुळं जी काही सेवा आहे ती आपण करतोय. गुरुकृपेने बोलिला वेद, गुरुकृपेने बोलिला वेद, मूर्ख असूनी विपर पहा. गुरुकृपेने बोलिला वेद, मूर्ख असूनी विपर पहा. गुरुकृपेने होते शक्य, अशक्य जगती सारे पहा. की जो मूर्ख जो होता विपर, की ज्याला जीभ पण नव्हती पण त्याला ती सुद्धा प्राप्त झाली, तो सगळे वेद पारंगत झाला, तो सगळं करायला लागला. गुरुकृपेने कुठली गोष्ट अशक्य आहे की आपण ज्या वेळेला गुरुचरित्र बघतो, अशा तर आपल्या सद्गुरूंच्या प्रत्येक, जसं स्वामी समर्थांचं चरित्र लीलामृत घ्या, साई सच्चरित्र घ्या, गजानन महाराजांचं घ्या, असंख्य संत, प्रत्येकांचं चरित्र बघताना ज्या ज्या काही त्यातल्या लीला आहेत, ज्या ज्या काही घटना सगळ्या घडलेल्या आहेत, या सगळ्या घटना अशा आहेत की ज्या आपण ज्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही, पण त्या गोष्टी घडलेल्या. अहो, जिथं दिवे लावायचे तर तेलाच्या ऐवजी तेल मिळालं नाही तर पाणी टाकून दिवे लावले. असे एक ना अनेक. पण या सगळ्या गोष्टी होतात कशा, घडतात कशा, तर या सगळ्या गुरुकृपेने. अशक्य असं जगात काहीच नाही. सगळ्या गोष्टी या शक्य होतात. गुरुकृपा जर आपल्याला संपादन करता आली तरच या गोष्टी शक्य आहेत, नाही तर नाही. गुरुकृपा ही आहे हो थोर, सहजची कैसी मिळे कुणा. गुरुकृपा ही आहे हो थोर, सहजची कैसी मिळे कुणा. तनमन अर्पिता श्री गुरु चरणी, तनमन अर्पिता श्री गुरु चरणी, कृपावंत गुरु होती सदा. गुरुकृपा ही आहे थोर. गुरुकृपा कशी आहे की गुरुकृपा थोर आहे, पण ही सहज मिळणारी गोष्ट आहे का? अशक्य तरी आहे का? अशक्यही नाही. मिळणार नाही का? मिळेल. पण ती मिळण्याकरता आपल्याला जो काही प्रयत्न करावा लागतो तो प्रयत्न मात्र आपण केला पाहिजे. तो जर प्रयत्न नाही केला आपण तर मात्र आपण गुरुकृपेपासून खूप लांब राहू शकतो. ती काही आपल्याला मिळू शकत नाही. कृपा लाभण्या गुरुदेवांची, सेवा करा हो घेऊन नाम.
कृपा लाभण्या गुरुदेवांची सेवा करा हो घेऊन नाम, करता सेवा नको बढाई, करता सेवा नको बढाई, विसरून जावे आपले नाव. गुरुसेवा ज्या वेळेला आपण सेवा करत असतो, सेवा करताना एक साधी गोष्ट ही वरकरणी दिसायला खूप साधी वाटते. आणि मी सांगतो ना की हा विषय खरं तर आजच्या गडबडीत बोलण्याचा नाहीच आहे. आजच्या गडबडीमध्ये हा विषय बोलण्याचाही नाहीये, पण ऐकण्याचाही नाहीये. मग तुम्ही असं म्हणाल की मग आज याच विषयावर का बोलायला लागले, तर मला आज मनापासून असं वाटलं की अनादी कालापासून अनंत कालापर्यंत आपण भगवान दत्तात्रयांच्या जन्माचं आख्यान आपण ऐकतो. नुसतं ऐकत नाही तर जवळपास सगळ्यांना पाठ झालं. ते आपण ऐकतोच, आपल्याला पाठ आहे. पण नेमका आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी हा प्रकाश पडला पाहिजे की ज्या प्रकाशातनं आपल्याला आपल्या सद्गुरूंचं दर्शन झालं पाहिजे. की हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे, या साध्या गोष्टी आहेत, पण आपण बारकाईने तिथपर्यंत जात नाहीत, आपण विचार करत नाही. मग काय होतं की गुरुसेवा करताना पटकीने कोणतरी येतं, मी हे केलं बरं का, मी हे केलं बरं का. पण एखादं बिघडलं, मी नाही केलं हे त्याने केलं बरं का, मी नाही केलं हे त्याने केलं बरं का, तो मध्ये मध्ये आला, त्याच्यामुळं असं झालं. त्याच्यामुळं आपण फक्त गुरुसेवा करावी, बढाया मारण्याकरता आपल्याला बाहेर खूप जागा आहे. आपण खूप ठिकाणी पाहिजे तेवढ्या बढाया मारू शकतो, पाहिजे ते करू शकतो. पण गुरुसेवा करताना आपण हे पथ्य आयुष्यभर पाळलं पाहिजे, एवढं लक्षात आपण केलं पाहिजे. गुरु कृपा ही लाभण्यास भाऊ, कधी न करावी बरोबरी. गुरु कृपा लाभण्यास भाऊ, गुरु कृपा ही लाभण्यास भाऊ, कधी न करावी बरोबरी. गुरुनामाची घेऊन रास, गुरुनामाची घेऊन रास, धन्य होऊया क्षणोक्षणी. काय असतं, ज्या वेळेला काही बरोबरीचे असतात आणि बरोबरीचे असल्यानंतर स्वाभाविकपणे काय होतं की आता हाताची पाची बोटही सारखी नसतात, की एक लहान असतं एक मोठं असतं. किंवा आपण शाळेत जातो, एखादा मित्र असतो आपला, चांगला असतो स्वभावाने, पण तो थोडासा हुशार असतो. एखादा मित्र असा असतो की जो स्वभावाने खूप चांगला आहे, पण त्याच्या अभ्यासात बुद्धी चालत. मग स्वाभाविकपणे काय होतं की तिथं थोडंसं हुशार विद्यार्थ्याकडं थोडंसं लक्ष दिलं जातं अधिक शाळेत. मग तिथं काय होतं की त्या ज्याला बुद्धी कमी आहे असा काय करतो विचार की नाही बाबा, सरांचं लक्ष त्याच्यावरच जास्त, माझ्यावर नाही. मग त्याची बरोबरी करण्याकरता काय करायचं, किंवा त्याची बरोबरी ही आयुष्यात कधीच करायची नसते कुणाची. आपली जी जागा आहे, आपली जागा आपण आपली कायम सांभाळली पाहिजे. आणि आपण फक्त नाम हे सतत घेत राहिलं तर आपली प्रगती उन्नती ही सद्गुरूंच्या हातात असते. ते बरोबर आपल्याला पुढं लोटत राहतात. की एखाद्याला एखादी गोष्ट जमती, पण मला ती जमत नाही,
किंवा त्याला येते मला येत नाही हा विचार करायचा नसतो. आपल्या क्षमतेनुसार जे जे आपल्याला करणं शक्य आहे त्या त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत आणि त्या करत राहिलं तर बाकीचा विचार आपल्याला करायची गरज नाही. गुरुकृपा ही लाभण्यास भाऊ प्रयत्न करती सारे पहा. गुरुकृपा ही लाभण्यास भाऊ प्रयत्न करती सारे पहा. भक्ती वाचून करता कर्म भक्ती वाचून करता कर्म प्रयत्न निष्फळ होती पहा. की सगळं करतात पण भक्ती जर नसेल तर काहीच अर्थ राहत नाही. फक्त मला यायचंय, मला बाबांनी बोलवलंय आणि मी बाबांना म्हणलो की ठीक आहे मी 10 तारखेला येतो, पण माझा 9 तारखेला साखरपुडा झाला, 10 तारखेला बाकीची कामं झाली, हे झाली ते झाले, सगळं झालं. या ज्या गोष्टी आहेत या चालत राहतात आणि या गोष्टी सगळ्या आपण बॅलन्स करायला शिकलं पाहिजे की नेमकं आपल्याला कधी काय करायचं कधी काय करायचं नाही. अनन्य भावे शरण जाऊनी अनन्य भावे शरण जाऊनी गुरुचरण हे ध्यानी धरा. गुरुवचनावर ठेवून भाव भवसागर हा पार करा. की 2 गोष्टी आहेत की ही प्रायमरी गोष्ट आहे की अनन्य भावे शरण जाऊन की शरण जावं पण कसं जावं अनन्य भावे अनन्य भावे शरण जाऊनी गुरुचरण हे ध्यानी धरा. गुरुवचनावर ठेवून भाव भवसागर हा पार करा. देतो भक्ता हवे हवे ते जाणून मनीचा भाव सारा. देतो भक्ता हवे हवे ते जाणून मनीचा भाव सारा. धनासी समजे कचऱ्या समजो धनासी समजे कचऱ्या समजो जगी धन्य तो गुरु भला. काय असतं की पैसा अडका या गोष्टी या नंतर येतात. सगळ्यात सुरुवातीला जो असतो तो आपल्या मनातला भाव हा श्रेष्ठ पाहिजे आणि आपण सेवारत असलं पाहिजे. बाहेर समाधी मंदिरात दीपोत्सवाकरता आहेत ना काही जण,